आता प्रमाण मराठी म्हणजे काय आहे, म्हणजे प्रमाण कुठून आलं? हे भाषा म्हणजे सत्ता असते मी म्हटलं. हे प्रमाण कुठून आलं? कोणी ठरवलं हे प्रमाण? हां, महात्मा फुले असं म्हणतात की भाषा जन्माला येते आधी आणि भाषेचं व्याकरण नंतर जन्माला येतं. जन्माला येणारी भाषा शुद्ध असते. शुद्ध अशुद्ध काही नसतं. जी बोलली जाते ती भाषा आणि जी भाषा असते ती शुद्ध असते. इतकं ते साधं सोपं सरळ फुलेंनी लिहून ठेवलेलं आहे. पण चिपळूणकरांनी त्याचं क्रिटिक केलेलं आहे. चिपळूणकरांनी त्याची समीक्षा केलेली. चिपळूणकर म्हणतात की फुले गावंढळ बोलतात, अशुद्ध लिहितात. तर मुद्दा हा पुन्हा एक आहेच आहे की भाषेचे जे सांस्कृतिक राजकारण आहे ते नीट समजून घेतलेलं नाही आहे इथल्या बहुजनांनी, खास करून माझं म्हणणं आहे. हे समजा जर आपण प्रमाण भाषा असं म्हणत असू, माझ्या मनामध्ये एक अत्यंत विद्यार्थी दशेपासूनचं एक कुतूहल आहे. विद्यार्थी दशा म्हणजे मी पदव्युत्तर शिक्षण मराठी भाषा या विषयात घेतलेला असल्यामुळे की कोणी ठरवली ही प्रमाण भाषा? सध्याची जी बालभारतीच्या पुस्तकाची भाषा आहे किंवा शिक्षणाची जी औपचारिक भाषा आहे, व्यवहाराची जी भाषा आहे, ती कोणी ठरवली? ती कोणी ठरवली? म्हणजे जे व्यवहारात येते चुकीचं आणि जे पुस्तकात येते बरोबर, असं कसं काय? एक्झॅक्टली. लोकांची भाषा जर असेल, लोकभाषा असेल, तर ती चुकीचं ठरवण्याचा अधिकार कोणी व्याकरणकाराला कोणी दिला? म्हणजे आणि आणखीन थोडं जरा त्यातला एक मुळाशी जाऊन विचार करायचा झाला तर मला हे पण सांगा ना की तुम्ही पुण्याची आणि परिसरातली भाषा जी आहे ती प्रमाण मराठी भाषा म्हटली जाते, मानली जाते, किंवा महाराष्ट्रावर लादलेली भाषा आहे, माझं स्पष्ट म्हणणं असं आहे त्याच्याबाबत. तर ती पण पुणे आणि परिसराची बोली भाषा आहे. तुम्हाला जर बाकीच्यांना बोली म्हणायचं असेल ना तर मग ही बोली आहे, पुण्याची बोली आहे, तिला प्रमाण भाषा नका हे कोणी मान्य करेल का? नाही करणार. त्याचं कारण असं आहे की याच्या ज्ञानाचं पण एक राजकारण असतं. ज्ञान कशाला म्हणायचं? ज्ञान म्हणजे काय? याच्यामध्ये आणखीन पाठ्यपुस्तकांमध्ये जो आशय दिलेला असतो त्याला पण भरपूर प्रश्न विचारता येतील. उदाहरणार्थ मी शिक्षक म्हणून 27 वर्ष काम करतो, तर ज्या प्रदेशामध्ये 250 प्रकारच्या भाषा घेऊन, 250 प्रकारच्या परिसर भाषा घेऊन, 250 प्रकारच्या स्थानिक भाषा घेऊन, 250 प्रकारच्या लोकभाषा घेऊन मुलं शाळेत येतात आणि त्यांना आमच्यासारखे शिक्षक काय म्हणतात? लई नाही म्हणायचं. अरे 350 पेक्षा जास्त तालुके महाराष्ट्रामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये लई शब्द बोलला जात नाही? कोणत्या तालुक्यामध्ये? प्रत्येक तालुक्यामध्ये लई खाल्लं, लई मज्जा आली, लई पोहिलो, लई पळालो, लई खेळलो. पण हा लई शब्द तुम्हाला पाठ्यपुस्तकात कुठेही सापडणार नाही. म्हणजे लईला जरा खालचा दर्जा आणि खूपला वरचा दर्जा पाठ्यपुस्तकात. पण मग असं आहे ना की मॉक्कर आणि लईला कशाचीच शेड येत नाही, माहिती का? लई भारी पिक्चर होता, लईच भारी असतो तो त्याला दुसरा रिप्लेसमेंटच नाही आहे, माहिती आहे का? किंवा मग आता असं आहे की मी जसं म्हटलं की म्हणजे ग्रामीण भागामध्ये काय माहिती आहे का, आपण काही शब्द अस्पृश्य असे यादी करून टाकलेली त्याची, ती दिसत नाही कुठे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ किंवा त्यांनी पण केलेली, म्हणजे साहित्य संस्कृती मंडळ म्हणण्यापेक्षा आपणच मनातल्या मनात केलेले. मी लहानपणी हागायला जाणार, असं मला हागायला जायचं आहे, मला झाडायला लागली असं म्हणायचं. शौचास कधी वापरले शब्द? कोणी मला शौचास लागली आहे असं वापरलंय कधी? काय माहिती आहे का, मी बहिरवाडी नावाच्या गावात शिक्षक म्हणून 10-11 वर्ष काम करत होतो. तिथे या परिसरातली मराठी भाषा आणि आणखीन वडार समाजातले तेलुगू मिश्रित भाषा बोलणारे आणि ठाकर समाजातले जवळ 35-40% विद्यार्थी. मग ते आमची 12 खडी नावाचं हस्तलिखित करायचो. तेव्हा 14 खडी झालेली नव्हती. मराठीमध्ये 2 स्वर आता ॲड झाले, ॲ आणि ऑ. तर ते आहापर्यंत स्वर होते 12, तर ते त्यामुळं 12 खडी आहे बाबा. तर मुद्दा काय आहे, त्यात मुलं त्यांची भाषा घेऊन वर्गात यायची आणि त्यांच्या भाषेत बोलायची. समजा आपण मुलांना कोरीपाटी म्हणतो, रिकामा गाडा म्हणतो, चिखलाचा गोळा म्हणतो, हे सगळं अत्यंत क्रूर वागणे मुलांशी. शिक्षक म्हणून, सरकार म्हणून, शाळा म्हणून, मोठी माणसं पालक म्हणून, असं नसतं. आईबाप म्हणून, पालक म्हणून क्रूर वागणे असं काही नसतं. मूल चैतन्य असतं. मूल, मला एक सांगा ना तुम्ही, पहिल्या वर्गात मूल येतं, पहिल्या दिवशी येतं, दुसऱ्या दिवशी गैरहजर राहतं, तिसऱ्या दिवशी जेव्हा परत वर्गात येतं ना
काल कुठे गेली होती का असं जर विचारलं ना ती म्हणते काल मी आईबरोबर मामाच्या गावाला गेली होती. कर्ता कर्म क्रियापद येते व्यवस्थित, भाषा येते. जॉन होल्ट किंवा असं काहीतरी मला आहे ना त्याचं एक त्यानं लिहिलेली ओळी फार सुंदर आहे. तो म्हणतो आम्ही मुलांना वाचायला शिकवतो म्हणून मुलं अडखळतात. आम्ही मुलांना लिहायला शिकवतो म्हणून मुलं चुका करतात. तो म्हणतो नशीब आम्ही मुलांना बोलायला शिकवलं नाही तर बोलताना पण चुका केल्या असत्या, अडखळली असती मुलं. कारण हे शिक्षण जे आहे ना आमचं ते हे शिक्षण वेगवेगळ्या प्रभाव दबावांच्या खाली दिलं जातं. म्हणजे प्रभाव दबाव मी याच्यासाठी म्हणतो की आज आपण आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये NCERTनं CBSE करिक्युलमची जी पुस्तकं वगळलेली आहेत त्यातले जे चॅप्टर वगळलेले आहेत, जो डिस्कोर्स एज्युकेशन डिस्कोर्स आपल्या समाजामध्ये आता एस्टॅब्लिश केला जातोय. एज्युकेशन इज नथिंग बट ए पॉलिटिकल ॲक्ट. त्याच्यामुळं हे भाषेचे सांस्कृतिक राजकारण आहे ना त्याच्याविषयी वेगळ्यानं बोलायला पाहिजे, भाषेविषयी बोलायला पाहिजे. उदाहरणार्थ एक कुखव गेली थी संगमा गावाला गेलो तू, संगमा शेरडाक गेलो तू, असं जर बोललं की अरे हे माणूस शिक्षक म्हणजे काय बाहेरचं परक्या गोत्रातलं इलियन्स नाही आणून बसवलेली, आपल्यासारखीच भाषा बोलते. माहिती आहे का, भाषा मुलांना एज्युकेशन कॅम्पसबरोबर जोडत असते. भाषा मुलांना शाळेबरोबर वर्गासोबत शिक्षकांसोबत आणि एकूण शिक्षणासोबत जोडत असते. जर त्यांना ब्रिजिंग करून दिलं आपण, म्हणजे असं आहे ना की समजा तुमच्या माझ्या घरातली जी मुलं आहेत त्यांना जर शाळेत जायचं असेल आणि त्या मीडियम ऑफ एज्युकेशन इन्स्ट्रक्शन्सचं जर घरात बोलली जाणारी भाषा असेल तर ते पटकन पकडतात मुलं. पण त्याच्यापेक्षा परकी भाषा असेल तर वेळ लागतो, कारण घाट येतो ना मध्ये. घरामध्ये एक मराठीचा प्रकार बोलला जातोय आणि इकडं प्रमाण भाषेतली पाठ्यपुस्तक, प्रमाण भाषेतले शिक्षक, प्रमाण भाषेतलं सगळे ते, मग त्यांना ते घाटाचा रस्ता लागतो. पण जर माझ्या घरामध्ये जी भाषा बोलली जाते ती जर शाळेची भाषा असेल तर ती मुलं सरळ अशी शाळेत येतात ना आणि त्यांना मग ते कळतं, कॉन्फिडन्स लेवल वाढते. आता इंग्लिश मिडियममध्ये जाणाऱ्या मुलांचं सुद्धा ना एक फार वाईट गोष्ट आहे माहिती का, ग्रामीण भागामध्ये खास करून रुरल अर्बन एरियामध्ये जी मुलं आहेत ना जी शाळेमध्ये जातात त्यांच्यावर भाषिक अत्याचार सुरू आहे. मी अत्यंत जपून अत्यंत गंभीरपणानं हे शब्द वापरत आहे. मंडळी, तुम्हाला पण कधी असं होतंय काय की आपण जी मराठी बोलतोय ती एका वेगळ्या लहजात बोलतोय, वेगळे शब्द वापरून बोलतोय, त्यामुळे कधीतरी उगाच स्वतःची लाज वाटते, आपल्या भाषेची लाज वाटते, किंवा आपण ज्या लहजात ती भाषा बोलतोय त्याची लाज वाटते, किंवा उगाच अभिमानही वाटतो. तर तसं होण्याची गरज नाही आहे. आपण हे या व्हिडिओतून शिकायला पाहिजे. याचसोबत आम्ही चासकर सरांसोबत पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचं ठरवल्यानंतर पालक त्या मुलांवर कोणत्या प्रकारचा, त्यांच्या भविष्यावर कोणत्या प्रकारचा अन्याय किंवा अत्याचार करत असतात यावर आम्ही या संपूर्ण व्हिडिओमध्ये बोललो आहोत, ज्याची लिंक तुम्हाला इथे दिसेल. तो संपूर्ण व्हिडिओ, तो पॉडकास्ट नक्की बघा, आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि रिअल किस्सा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.